श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे नाव आहे सुनीता प्रकाश वाघमारे, राहणार लिंबी, तालुका घनसांगी, जिल्हा जालना. महिला गृह उद्योगाच्या माध्यमातून ताईंनी जे काम निवडून दिलेलं आहे आपल्याला खूप सोपं आणि साध्या पद्धतीचं आहे. ताईंनी हे मला पण असं वस्त्रमाळांचं काम दिलं होतं. मी हे वस्त्रमाळा बनवून हे अशा ताईला पॅकिंग करून पाठवते. खूप सोपं काम आहे आणि आपल्या हातावरची मेहनत आहे, ही मशनीवरची नाही आहे, काही नाही आहे. हे पहा, खूप सोपं आहे. आणि ताई, ज्यावेळेस मला जे अनुभव आलेला मी तुम्हाला ते पूर्णपणे सांगणार आहे आज. मला असं वाटत होतं सुरुवातीला मी काही ना काहीतरी काम शोधावं, पण काय काम शोधू हे मला मनात प्रश्न पडला. आणि मी ज्यावेळेस माझ्या मनात म्हणजे फक्त वस्त्रमाळाचंच होतं, दुसरं काही नाही येणार, कारण मला वस्त्रमाळा करायला खूप आवडतात पहिल्यापासून. आणि मग वस्त्रमाळा करायच्या, पण मार्केटिंग कशी करायची आणि कुणाला पाठवायचं हे मला काहीही माहीत नव्हतं. पण मी मनात एक प्रश्न मलाच केला आणि मला असं वाटलं की मी ही जी वस्त्रमाळा करते, आपण नुसती घरात काही साठवून म्हणजे काय करणार याचा, आपण कॉटन जर घेतला दुसरा तर आपण काय करणार. म्हणून मला काहीतरी देवा बिझनेसविषयी माहिती काहीतरी म्हणजे दाखव, किंवा मला काहीतरी मार्ग दाखव असं मला वाटलं. पण मी स्वामी समर्थाला असे विनंती केली, देवा की मला काहीतरी मार्ग दाखव आणि मला काहीतरी म्हणजे कुठेतरी काहीतरी कोण्या गोष्टीचं हे काम लागू दे, कारण मोबाईलमधलं मला तर काही एवढं माहिती नाही. म्हणून मी कामाचंही करत होते. आणि तेव्हा दुपारी मी बसले आणि दुपारी बसल्याच्या नंतर माझ्या ज्यावेळेस मनात तसं म्हणजे कामाविषयी माहिती घ्यायचीच होती मला, पण कशी घेणार, कसं काय करणार. आणि फोन पाहत ना अंजली ताईचा व्हिडिओ आला, आणि कधीच अंजली ताईचा व्हिडिओ येत नाही आहे, पण त्या दिवशी आला आणि असं वाटलं. आणि पूर्णपणे त्यांचं स्वामी समर्थाचं असल्यामुळे ना मला खूप आनंद झाला. आणि मला स्वामी समर्थाची भक्ती करायला, खूप सेवा करायला खूप खूप आवडते. आणि मला समर्थाने लगेच मार्ग दाखवला. आणि मी ज्यावेळेस ताईंना म्हणजे ताईचा व्हिडिओ पाहिला, आणि मला असं झालं होतं की मी आज म्हणजे कधी मी ताईला कॉल करेन आणि ताईला मी कधी बोलन, हे ताई माझ्याशी बोलते का, मला असं वाटायचं. पण मी एवढ्या घाई गडबडीनं ना ताईचा नंबर कसा घेतला असेल, कारण शेतात बसल्या बसल्या कसा नंबर घेतला असेल, एक काडी घेतली आणि हातावरती माझा नंबर मी घेतला. आणि तो नंबर घेतल्याच्यानंतर असं वाटलं मी ताईला कधी बोला, पण ताई मला वेळ काढून बोलतील का असं मला वाटायचं. पण मी म्हणजे प्रयत्न केले. मी एकदा फोन लावला, दोनदा लावला आणि तिसऱ्यांदा ताईने फोन उचलला. मग मला काय बोलावं म्हणूनच कळत नव्हतं, कारण मी